मंडळी, श्यामची आई नेहमी श्यामला काहीतरी शिकवण देते, पण आपल्याकडे ओंक्याच्या बाबांना नेहमी ओंक्या काहीतरी नवीन शिकवण देतो. बघूया आज तो त्यांना काय धडा शिकवतोय ते. मला या टेन्शनच्या आणि शांततेच्या वातावरणाची भीती वाटायला लागली आता. आई, जर एखाद्या वादळापूर्वी शांतता असेल ना, तर त्या वादळाला किंमत मिळते. म्हणजे कोणीतरी तसं सांगून ठेवलंय. जरा थोबाड बंद ठेव जरा. पण मी आई फक्त प्रयत्न करत होतो की वातावरण जरा हलकं व्हावं. बाकी बा झाला आता, बा झाला. काय ग, तुझा नवरा कधी येणार आहे? जरा शांत. कधीपासून वाट बघते मी इथे. कधी येणार आहे? तो कुठं राहिला? येतील ते. जरा तुम्ही थांबता का? काकी, चिडचिड करू नका, रागराग करू नका. हे बघा, मी तुम्हाला आत्ता एक गोष्ट सांगेन, तुम्हाला ती आत्ता पटणार नाही, पण तुम्ही शांतपणे विचार केलात ना की तुम्हाला पटेल. काय तुम्हाला सांगतो, राग अत्यंत वाईट गोष्ट आहे. राग आहे ना, येताना एकटाच येतो, पण जाताना आपली सगळी चांगली लक्षणं घेऊन जातो. उलट पक्षी संयम. संयम हा एकटा आल्यासारखा वाटतो, पण तो येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. चॉईस इज युअर्स. तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय पाहिजे, काय निवडायचं तुम्ही ठरवा. मी हस्तक्षेप करणार नाही, मुळीच नाही. आता तुझा बाप पण एकटाच येतोय की अजून काय घेऊन येतोय ते बघ तू. नालायक. देवा 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 पांडुरंगा परमेश्वरा वाचव. आई 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 तौकते आलं. वादळ वादळ आलं. बाबा बाबा आले. बाबा आले. अगं बाई, अगं बाई, अगं बाई, बाई आता मी काय करू? मला खरंच कळत नाहीये. मला त्यांना तर शांत करायला लागेल. ओके, म्हणजे मग आम्ही दोघं थोडा वेळ बाहेर थांबतो. येऊ की जाऊ? येऊ की जाऊ? हा, नाही ना, अहो नाही. नाही काय वेगळं दिसलं. आज नाही, तू नाही, परत नाही, तेच त्याला. आगे पगार आलाय. अगं बाई, देवापुढे ठेव. हा. हा, जा. अरे काय सांगतो वहिनी, कसं काय आज इकडे कशा काय आलात? आलात? अरे तुमचीच कमी होती यायची. या घरात काय चाललंय माहितीये काय? हा, हो हो हो, येऊ तर दे. हा, इथं बाजूला आहे माझ्या. सावंतवहिनी आल्यात, मला बोलू द्या. काय काय झालंय सांगाल आधी, काय झालंय? विचारा तुमच्या पोराला. काय केलं? थांबा, आधी आधी विचारा तरी काय केलंय काय नाही केलंय. आधीच माराल. बाबा हो, एखाद्या गोष्टीला ना कार्यकारण भाव असतो. कारणच माहित नसेल आणि कार्य केलं तर त्या गोष्टीला भाव कसं मिळेल? बोला. आय एम सॉरी. काय 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 झालंय? काय काय झालंय? काय काय झालं? एक मिनिट. काय करताय? ओ माझ्या मला वाटलं दत्तू. ए दत्तू. हाय आलो. अरे दत्तू, तो बँडाना खाली आला, डोक्यावर बांधतो. हो, तो काय रुमाल नाही आहे. माझ्या पोराचा डोळा फुटलाय. अरे देवा, कसं काय? कसा काय? विचारा ना तुमच्या पोराला. बाबा हा ऐका ना. हा, बोल बोल. दत्तूचा डोळा आहे ना, देशाच्या उद्धारासाठी फुटलाय. देशाच्या उद्धारासाठी? ऐका, माझ्या पोराचा डोळा फुटून कसा देशाचा उद्धार करत होता रे? जरा शांत बसाल का तुम्ही? ठेचला पाहिजे, ठेचला. दाखवा ठेचून. मला नाही नाही, ठेचून दाखवा ना. हात तर उचलून दाखवा. माझ्या एकटा आमच्या घरात येत आहे आणि माझ्या मुलाला ओरडताय अरे तुम्ही. एक म्हणजे अरे मला सांगा तरी काय झालंय? काय झालं मला कळू तरी दे. काय झालं?
तुमच्या या पोरानी माझ्या पोराच्या डोळ्यावर काठी मारली आणि त्याचा डोळा फुटला. आता रे कार्य पण आहे, मारण्याचा अनुभव पण आहे. आता काय ऐका ना. अहो, ऐका ना. अहो, ऐका ना. अहो, माझ्या लेकराचं. मारा. अहो, माझ्या लेकराला. अहो, भारताच्या भविष्याला तुडवू नका. हे भारताचं भविष्य. तू इकडे इकडे लवकर ये. काय झालं लवकर सांग. काय झालं लवकर सांग. लेकरू ग टेंगुळ आलं ग लेकराला. काय झालं लवकर सांग. सांगतो हा सांगतो. ऐकून घ्या तुम्ही. हा सांगतो. हा बोल. अगं अगं आई, कोणी विचारलं? कोणी विचारलं? मी विचारलं ना. अगं गाई कशाला मध्ये मी विचारतो ना. मी एवढं सांगतो की आई तू चिडचिड करू नको, मी सांभाळतो, मी बोलतो. लवकर. मी बघ, आई काय झालं, दत्तूच्या डोळ्याला जी काठी लागली हा. ती काठी नव्हती, नाही मग तो भाला होता. भाला म्हणजे हं? म्हणजे मी पुढच्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये जाणार आहे. पुढच्या वर्षी ऑलिम्पिकला जाणार आहे. दरवर्षी ऑलिम्पिक यायला ती काय आयएनटीची एकांक स्पर्धा आहे. मी येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि भालाफेकीमध्ये आपल्या देशाला सुवर्णपदक जिंकून आणणार आहे. मी त्याचीच प्रॅक्टिस करत होतो आणि मग चुकून भाला त्याच्या डोळ्याला लागला. काय करू मी याचं. काय करायचं मला कळतच नाही ग याचं. वहिनी अयो ही घ्या काठी, ह्याचा डोळा मी बोलतो ह्याचा डोळा. ह्याचा डोळा. खबरदार खबरदार माझ्या लेकराचा डोळा फोडला तर खबरदार. तुम्हाला माझा डोळा फोडायचा आहे ना, फोडा. मी त्याग करायला तयार आहे. देशासाठी मी काही करू शकतो. एक मिनिट एक मिनिट. चालला अगं माझं लेकरू. बाबा हा घ्या भाला आणि आपली इच्छा पूर्ण करा. घ्या. आणि माझा डोळा फुटायची इच्छा पूर्ण करा. घ्या ना, घ्या. काय पडती. पण नाही आई, तू पण डांबरा. पण बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा, an eye for an eye ends up making the whole world blind. माझं लेकरू. बदले की भावना विश्व को अंधा बना सकती है. डोळ्याच्या बदली डोळा दिला ना तर उद्या संपूर्ण जग आंधळ होईल. तमिळमध्ये सांग. पल्ली को पल्ली. पाल्ली पाल्ली. नाही थांब 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 मारू नका मारू नका. एवढे चांगले विचार आहेत माझ्या लेकराचे आणि तरी तुम्हाला त्याचा डोळा फोडायचा आहे. घ्या घ्या मीच देते तुमच्या हातात भाला. घ्या 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 फोडा माझ्या लेकराचा डोळा. अंडेकार बस झाली नाटक. आता मी चालले पोलीस स्टेशनला. याला चांगली अंतर ठरवते मी. तुम्ही माझ्या हात पाय पडू नका आधी सांगते. मी पाया पडतो सावंत वहिनी तुमच्या. लेकरू आहे तो, ते खेळताना काहीतरी झालं असेल, पाया पडतो. एक बाप हे बघा, तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार, पोलीस येणार, याला घेऊन जाणार. माझं बाळ आहे हो, ते लहान पाया पडतो तुमच्या, नाही का. त्याचं भविष्य अंधारात जाईल. प्लीज प्लीज प्लीज. तुमच्या पोराचं भविष्य अंधारात जाईल आणि माझ्या पोराचं काय. हाय ते झालं. आता काय करणार त्याला. आता झालंय ना. मुलांचं खेळताना झालं ना, आता त्याला करणार काय. आता खर्च कोण देणार. खर्च देऊ शकतो मी. किती किती द्यायला मला सांगा. किती देऊ. 25,000. अख्ख्या दत्तूचे नका सांगू, फक्त इथे लागले त्याचे पैसे सांगा. त्याचेच सांगितलंय डोळ्याला लागले. ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक. तू आता पगार आणला ना देताना 25,000 दे. 25,000. हां दे. पोलीस कंप्लेंट नका करू. हां नको, सगळे नको मोजूस. 28,000 पगार आहे. 3,000 काढून घे, उरलेले त्यांना देऊन टाक. दे. 500च्या 2, 2,000ची 1. आता 3,000 महिना काढायचा आहे. हा 3,000चं बघून घ्या काय ते. चल रे दत्तू. ए ओंक्या, गोळा फेकची प्रॅक्टिस कधी करायची ती सांगून ठेवा. मी आहे. दत्तू, भालाफेक करताना डोळा फुटलाय. गोळाफेक करताना काय फुटेल याचा अंदाज बांधला?
ए, इकडे रे इकडे थांबा इकडे मारू नका घे. ये ना इकडे ये ये. मारू नका बाबा ओढ टप्प्यात राहा इकडे हे भालाफेक करताना त्याचा डोळा कसा काय फुटला दॅट्स लाईक इंटेलेक्च्युअल अँड लॉजिकल क्वेश्चन. उत्तर दे सांगतो. आपण ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्णपदक जिंकलंय. म्हणजे बरीच पदकं मिळालीत पण एक सुवर्णपदक आहे. आता आपला नीरज चोपडा आपला शाळेत होता सायकलवर डबल सीट यायचा तुझ्यावर नाही म्हणजे आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं म्हणून मी रिस्पेक्ट नाही बोललो. हा. हं, तर ते भालाफेक जिंकले, त्यांनी सुवर्णपदक आणलं, प्राऊड आहे, रिस्पेक्ट आहे. पण मी काहीतरी वेगळं करू पाहतोय. ध्वनिवेध म्हणजे म्हणजे आवाजाच्या दिशेने डोळे बंद करून भाला फेकून मी अचूक नेम साधणार होतो. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं ते फक्त दत्तूच्या डोळ्याला लागलेला भाला, पण माझा नेम फक्त 2 बोटांनी चुकला हे कोणी नाही बघितलं. खरं तर तो भाला ना दत्तूच्या तोंडात जाणार होता, तो इथे लागला. फक्त 2 बोटांनी चुकला. कळते बाबा? भालाफेक म्हणजे आधी काय शिक, तो काय प्रकार आहे तो आधी समजून घे. आणि मुळात ध्वनिवेद ही स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये असते का? भाऊ मी चॅम्पियन झाल्यावर होईल ना ती. मी ऑलिम्पिकमध्ये जाणार आणि गोल्ड मेडल घेऊन येणार. फक्त बाबा एकच विवंचन आहे, म्हणजे मला वाटतं कदाचित ती तुम्हाला खटकू शकते. म्हणजे प्रत्येकाला हे याच्यातून जावं लागतं. मला फक्त माझं नाव बदलावं लागणार आहे. म्हणजे मी आता जे माझं नाव आहे ते बदलून नीरज चोप्रा खांडेकर सेकंड असं करणार आहे. नको रे नको. आधीच तो नीरज कोणाचा यावरून देशभरात वाद चालले, तू कुठे अजून उडी मारतोस त्या? आणि तुझं नाव नीरज नाही, जास्तीत जास्त गरज ठेवू शकतो जी नेहमी तुला असते. कशाला अगं हे नाही होत, असं नाही करता येत. हे दरवेळी याचे विचार बदलत जातात. मागे सायना नेहवाल जिंकली, रात्री बॅडमिंटन खेळायला लागला, ह्याला काय अर्थ आहे? हा, तो सुशील कुमार जिंकला, झालं कुस्ती खेळायला लागले. तो अभिनव बिंद्रा जिंकला, झाले नेमबाजी खेळ. असं नसतं अगं, ते काहीतरी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, खूप त्याच्यामागे मेहनत घ्यावी लागते. ह्याच्याने काही होणार आहे? आणि मुळात आपल्यात काय आहे काय नाही आहे ते ओळखा आणि मग त्याच्यात कॉन्सन्ट्रेट करा. एवढं सोपं आहे ते. मग बाबा तुम्हीच सांगा मला, माझ्याकडे काय आहे? मी त्याचा शोध घेतो आणि मी ऑलिम्पिकला जातो. बाळा तू ना सर्वोत्कृष्ट मार सहन करणार, यात गोल्ड मेडल आणू शकतो. आई बघितलंच, मी तयारीला सुरुवात करतो. बाबा, आपण एक काम कर, आम्ही प्रॅक्टिस करतो, तू आज जा. ही प्रॅक्टिस तुला बघवणार नाही. हा, सर्वोत्कृष्ट मार सहन करणार. ॲज युजल धमाकेदार परफॉर्मन्स. हा नेमकी कोणती फिलॉसॉफीची पुस्तकं वाचतो हे मला जाणून घेण्यात जाम इंटरेस्ट आहे. आपण नंतर बोलूया, त्याआधी जाणून घेऊया हास्य रसिकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई? सुसाट परफॉर्मन्स होता. मला ओंकार ह्या स्पेशली परफॉर्मन्समध्ये जेव्हा येतो तेव्हा माझे काय अख्ख्या महाराष्ट्राचे कान आतुरलेले असतात की आपल्याला कधी ऐकू येईल. अगं अगं आई, ते ऐकून फार असं मन तृप्त होतं रे. ओंकार, फार मजा आणतोस तू प्रत्येक वेळेला. भावा, तू म्हणजे तुझं हे हक्काचं कॅरेक्टर तर आहेच, पण हीच फॅमिली असताना प्रत्येक वेळेला त्याच्यात नाविन्य आणणं हे काम तू फार सुंदर प्रकारे करतोस. नमा, मस्त. जे आपण पाहतो वाचतो, ज्या घटना ताज्या ताज्या घडल्यात त्या कायमच आपण या मंचावरती सादर करतो, त्याच्यावर भाष्य करतो. आणि हेही भाष्य फार पॉवरफुल होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि फार सुंदर परफॉर्म केलं, मस्त. वा 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 वा. प्रसाद दा? वा, फार सुंदर. ही फॅमिली महारंजक आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. पण मला महत्त्वाचा भाग असा वाटतो प्रसाद, की प्रहसन हे प्रबोधनाचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि ते कळणारे लेखक आज आपल्याकडे आहेत, याचा मला खूप अभिमान आहे. की आपल्या मुलांना त्यांच्यामध्ये काय आहे हे ओळखायला हवं आणि त्याकरता पालकांनी मदत करायला हवी. तर जाता जाता तू हा जो संदेश दिला हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो प्रहसनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचू शकतो. त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. बाकी परफॉर्मन्स वाईज सगळे उत्तम आहातच तुम्ही. ओव्हरऑल मजा आली, खूप मजा आली. वा वा वा. मंडळी, प्रेमाचा त्रिकोण तुम्ही पाहिलाय. आज बघा प्रेमाचा विशाल कोण.
जो दाखवायला तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी आणि फिल्डरपाड्याचा बच्चन गौरव मोरे. कोणी आहे का बाहेर? ओ प्यार के दुश्मनों, मुझे लाख चुनवा दो दीवार में मगर मेरा प्यार. अरे बोला ना रे दार. Please बोला ना दार. कोणी आहे का? बोला ना दार. बोला ना रे कोणीतरी दार. बोला ना दार. बोला ना दार. बोला ना. हे भारी आहे. बोला ना निमिष निशिम तू इथे काय करतोय? इथे तुझं घर आहे का? अगं हे तुझं घर आहे ना? ही तुझी बेडरूम आहे ना? तू मला बोललीस ना तुझ्या दादानी तुझं लग्न दुसरीकडे ठरवलंय, पण आपलं एकमेकांवर प्रेम आहे, मग आपण पळून जाऊन लग्न करायचं म्हणून आलो ना मी इथे. विसरतेस तू? विसरायलाच झालं. सॉरी मला. तू नको ना करू. तू माझ्यासाठी आलायस? अर्थात मी तुला बोललो होतो ना. अगं मी वादळाच्या वाऱ्यातून, पावसाच्या पाण्यातून, अगदी पेटत्या निखाऱ्यातून सुद्धा धावत येईन तुझ्यासाठी. बापरे. मग दमनच्या शेड्यूलला का नाही आलास रे? जाऊ दे ना आता तो विषय. झालं ना, आलो ना मी आता. तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आलो ना बाबू. कोणते माझं बाबू? माझं बाबू. निशिम निशिम, अरे तुझं आणि माझं प्रकरण रेम्बो भाईला म्हणजे माझ्या दादाला कळलंय. अरे आपलं प्रकरण कळलंय दादाला. निशिम मी काय करू? अगं तुझं काय चाललंय? तू हा भरतनाट्यम बंद कर आधी. तुला किती वेळा सांगितलंय त्या विशुताईकडे शिकायला जायचं बंद कर तू. किती वेळा सांगितलं मी तुला. का जातेस तू सतत? निशिम, माझा दादा वेड्यासारखं तुला शोधतोय. अरे तो तुला मारून टाकेल. अगं आणि तुला मारून टाकल्यावर मी जगून काय करू रे निशिम? एक मिनिट, मी जिवंत आहे अजून. मला नाही मारून टाकलंय, कळतंय का तुला? आणि असं कसं मारून टाकेल तो? अगं मी 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 प्रेम केलंय की नाही तुझ्यावर, मग का मारून टाकेल तो मला सांग बरं. बस निशिम, माझ्या दादाच्या ना 12 गर्लफ्रेंड्स झाल्यात आतापर्यंत. 12? हो, त्यातली एकही टिकली नाही आजपर्यंत. म्हणून ना त्याचा प्रेमावरचा विश्वासच उडालाय. अरे निशिम, तू ना पिसाळलाय आणि तो एवढी मोठी शीख घेऊन तुला शोधतोय. बाहेरच बसलाय. अरे शीख घेऊन? हो निशिम, आपण ना इथून पळून जाऊया. निशिम, तू ले चल मुझे कहीं इस दुनिया से दूर. ले चलूंगा. जहाँ तुम, मैं, हमारा प्यार और रहे दोस्त 4. 4 दोस्त कशाला पाहिजे? आपण तिथे गेल्यावर बोलायला चालायला कोणीतरी हवं ना रे. अगं पण आपण दोघं असूच की. आपण दोघं काय फक्त बोलतच बसणार का? कि माँ का प्यार के लिए दरिया में कूदना पड़ता है ये मालूम था, लेकिन पाइप चढ़ के आना पड़ता है पहली बार मालूम गिरा. ये जानेमान, मैं आ गया. टाना ना जानेमान. ए जानेमान, शिवली हा कोण आहे? हा गौरव. गौरव. ओ हाय. नमस्ते, आदाब, साहब. नमस्ते नमस्ते. ये पपलू कौन है? हा निशिम. मिशिम. मैं भी बिना मिशिम. मला तो खूप आवडतो. ए तू पण विशुताईकडे जातोस? मैं वो नहीं हूँ, मैं शराब हूँ. ऐका ना, मी पण मिशिम नाहीये, मग? मी निमिष आहे. हा. शिवालीचा बॉयफ्रेंड आहे. कौन? शिवालीचा बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड? मम्मी कौन है? म्हणजे अरे भाई, ये मेरी लैला, मैं इसका रोमियो. अहो तुम्ही खूप गफलत करता हो. काय? अहो लैला रोमिओ असं काही नसतं. रोमिओ जुलिएट आणि लैला मजनू अशा फेमस जोड्या होत्या, हा गौऱ्या. हा जशी आमची आहे आता. हो ना शिवाली? ए नाही. एक मिनिट, नाही म्हणजे? हो
नाही. अगं तुझं काय भोलानाथ आहेस का तू? बुगू बुगू काय चाललंय तुझं? ए भाई ए बुगू बुगू मतलब त्या आमचा अभि बुगू, तू गप. ओ माय गॉड, ह्या एका पंचसाठी तू एवढ्या दिवसांनी परत आलायस? बुगू बुगूला आमचं आम्ही बुगू बुगू. बापरे बाप. ए साड्या, मिसिम मैं बिना मिसिम याच्यापेक्षा बरा आहे माझा, कळलं का? ए बघा, ऐका, दोघांचेही थुकरट होते. आता पुढे जाऊया चला. अगं, पुढे जाऊया काय? हा कोण आहे त्या आधी मला कोण आहे सांग. म्हणजे मी हिचा बॉयफ्रेंड आहे. तू बॉयफ्रेंड आहे? हा. अरे मग मी कोण आहे? तू पण माझा बॉयफ्रेंड आहे. काय? कन्फ्युजन आहे ना समजलं? अगं, सांग काय ते. हो, क्लिअर करायला हवं बाबा. काय ते? हा. कर. हा. निशिम, तू माझा बॉयफ्रेंड आहेस. ए, ए, ए. गौरव, तू पण माझा बॉयफ्रेंड आहे. हे काय? हे बघा गाईस, चिल बसा इथे, बस. कमॉन, चिल, रिलॅक्स घ्या सगळं. आतापर्यंत तुमच्या दोघांना माझ्याकडून काही प्रॉब्लेम झालाय? नाही आतापर्यंत तुला काही कळलं याच्याबद्दल? नाही. तुला काही कळलं याच्याबद्दल? नाही. कारण मी कधी मापात पाप केलंच नाही ना रे. हा निशिम, हे बघा, तू मला ज्या वेळेस बोलायचंस त्यावेळेस समुद्रकिनारी भेटायला यायचे की नाही? मी तुला यायचे की नाही? हो. वाळूवर मी शिवाली आणि निशिम असं लिहायचे, गौऱ्या असं लिहायचं चुकून तरी नाही. मग. आणि गौऱ्या, तू बोलवायचंस तेव्हा मी तुला बेन स्टँडला भेटायला यायचे की नाही? अरे मग बागेत प्रत्येक झाडावर गौरव आणि शिवाली असंच लिहिलेलं आहे की नाही? निशिम असं कोरलंय का मी? नाही. मग तेच तर, मी कधीच माफत पाप केलं नाही तुमच्या दोघांबद्दल. अरे पण दोघांनाही क्वालिटी टाइम दिलाय तुमचा मी. हे बघा, मी दोघांशी ना तितकीच एकनिष्ठ वागले आणि बाहेर माझे कितीही बॉयफ्रेंड झाले ना तरी मी त्यांच्याशी एकनिष्ठच राहिले. एक मिनिट. मुळात शिवाली, दोघांशीही एकनिष्ठ ही कॉन्सेप्टच नाहीये जगात. तुझे कितीही बॉयफ्रेंड झाले तरी तो त्यांच्याशी एकनिष्ठ नाही राहत. एकनिष्ठ, एकाशीच निष्ठा ठेवणारा असा एकनिष्ठ शब्द येतो. बहुनिष्ठ आहेस आणि बहुनिष्ठा असलेली बहु ठेवण्याची परंपरा नाहीये आमच्यात, कळलं ना? तू मला इथे का बोलवलंस तू मला सांग. आपण दोघं पळून जाऊन लग्न करणार होतो असं सांगितलंस की नाही तुम्हाला? मग आपण पळून जाऊन लग्न केल्यावर हाच काय होतं? अरे मेरे को भी ऐसाच बोली. काय? आपण दोघं पळून जाऊन लग्न करूया. आपण दोघांनी लग्न केलं असतं तर ह्याचं काय झालं असतं? हे बघा, मला लग्न करायचं आणि ते पण पळून जाऊनच करायचंय, मग मुलगा कोणी असो. हा, अरे तू काय येडी आहेस का? हो. मी दोघांबरोबर ऍडजस्ट करायला तयार आहे. एक मिनिट पण आम्ही दोघांनी एकमेकांना ऍडजस्ट केला पाहिजे ना. एक्झॅक्टली. गाईज, मॅच्युअर्ड बनो. मॅच्युअर्ड बनो. ह्याच्यात काय मॅच्युअर्ड बनो? तू मॅच्युअर्ड हो. आता आलो आम्ही दोघं, आता काय करणार? मला नाही निर्णय घेता येते. पण तुला घ्यावा लागेल. तुला घ्यावा लागेल. एक काम करा ना, काय? दोघांपैकी कोणीतरी क्विट व्हा ना. काय कोण होणार करोडपतीचा एपिसोड चालू आहे? कोणीतरी क्विट व्हा ना. मी नाही होणार क्विट. मी पण नाही होणार क्विट. अरे पण मग करायचं काय आता? तिघांनी कसं काय करायचं सगळं? तिघांनी इथून निघून जायचं, त्याच्यासाठी प्लॅन करा. आधी आपण थांब, निघून कुठे जायचं? तुझ्या भावाने बाहेर फिल्डिंग लावली. अरे बेस्ट. आपण तो क्रिकेट खेळतोय तोपर्यंत निघून जाऊया ना. तुला कळलं? तुला कधीच का बोलवतात? अरे नागू, फिल्डिंग म्हणजे बाहेर पोरं उभी केलेली आहे. पण डोंट वरी, मी आपल्या सगळ्या पोरांना फोन करून सांगितलंय. तो एकेकाला बरोबर निपटून घेईल. लगेच आपला मार्ग मोकळा, आपण लगेच कल्टी मारू. कसा आहे आयडिया? एकदम भारी आहे आयडिया. एकदम भारी. नाही. म्हणून मला तर खूप आवडतो. फालतू आयडिया मला नाही आवडली. मला काही वाटत नाही याच्यात. कशाला मारामारी करायची? आपण ना तुझ्या भावाला प्रामाणिकपणे खरं सांगूया. ए बाबा, एक मिनिट, ट्रस्ट मी. सत्याचा नेहमी विजय होतो, ऐक माझं. आणि मला माहितीये मी तुझ्या भावाला कन्व्हिन्स करू शकतो. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? बस झालं, संपला विषय. मी त्याला सांगतो, तू टेन्शन नको घेऊ. निशिम, माझा दादा खूप डेंजर आहे. हे बघ, खूप वर्षाआधी एका मुलाने मला लव्ह लेटर पाठवलं होतं. 7 वर्ष झाली, फक्त त्याच्या शर्टचं बटनच सापडलंय आजपर्यंत. आज तर तू टी शर्ट घातलंय, तुला तर बटन सुद्धा नाहीयेत. गौऱ्या, तुला बटनच आहेत रे. अयो, आता काय करायचं रे? काय करायचं? मला काय विचारताय? काय करायचं? दोघं आलात ना मला न्यायला. एक तर माझं दोघांवर प्रेम आहे, ह्या विचारात मी तू गुंतले. प्लीज हे बोलणं बंद कर ग. दोघांवर प्रेम आहे, दोघं आवडतात.
आम्ही दोघं लिपस्टिकच्या शेड्स आहोत का? ब्राईट पण आवडते, डार्क पण आवडते. ब्राईट तू हसू नकोस हं याच्यावर. समज की आम्ही दोघं काजळ आहोत. हा. एकच डबी वापरायची. सांग आता. हा. निशिम मला काजळाच्या डब्बी बरोबर सुरमई तितकाच आवडतो. कसम क्या बोली तू. आजपर्यंत मापात पाप केलंय का कधी? अरे तू नको ना अडकू मापात पाप करण्यात. नको वाटत बसूस तुझ्या पप्प्या. तू निवड. हे बघ, संसारासाठी हुशारी गरजेची असते, हे तर तुला मान्य आहे. त्याच्यामुळे हुशार मुलगा तुझ्या समोर आहे. अरे मी पण डोक्याने आकडा लावतो. हा आकडला होता तो. हा, मग मी पण खेळतो बुद्धिबळ. मी घोडे उंट लावतो. हा, मग मी पण खेळू शकतो. बुद्धिबळ? हा. हा, तू खेळतो बुद्धिबळची मॅच खेळू. जो जिंकेल ती त्याची. नाही ना, तू खेळ ना आकडा. आकडा नाही, बुद्धिबळ खेळ तू. अरे ज्याचा लागेल आकडा त्याचीच होईल छकडा. हा, मग असं असेल तर जो जिंकेल बुद्धिबळ हा. त्याचं नाही जुळत ये मग कधी कधी. हा? ठीक आहे, एवढं काय. ये कुछ भी बोलता है यार. हे कुछ भी बोलताय, मला नाही येत आकडा लावता. मग मी तो काय कधी करू? शांत बस ना. अरे इसको बोला. गौरव प्लीज शांत बस. निशिम ऐक माझा, आधी आपण इथून बाहेर निघूया. दादा बाहेर. खिडकीतून जाऊया. मी आलो आता खिडकी. काय पागल आहे का तू? तिसऱ्या माळ्यावर आहे. जीव बिव गेला तर माझा. मग ठीक आहे, दरवाजातून जाऊया. नाही नाही, दादा शीख घेऊन बसलाय दरवाज्यात. मग आता काय मोरीतून जाऊया. गौऱ्या अरे चल ना, जाऊया ना, आपण आहे ना. डोंट वरी, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पावाय फिल्टर. करना लवकर. ए ती पिन दे ना दरवाजा उघडायला. हा. पिन उघडे दरवाजा खोलायला. डोंट वरी गाय. ए इकडे या. आरामात, अजिबात टेन्शन करता तर या. कोणी अजिबात काळजी करू नका. क्या भाई कैसा आहे? एकदम मजे में ना. अरे बापरे. अरे बापरे. या भांडा, या कोण लोक आहेत? या कोण लोक आहेत? माझी सीख कुठं आहे? पोरं कबाब खायला घेऊन गेले. या कोण लोक इथे काय करतायत? भाई भाई आपल्याला टीप लागली होती ना, शिवाला पळवायला पोरगा येणार होता, पण आपल्याला तर एकाची टीप लागली होती. इथे तो दोघं आहेत. इथे पडद्या मागे लपले भाई, ते बघा. येतो नको ना जाऊ त्या विशुताईच्या क्लासला. एकटा ती इथे येते आणि ते व्हिडिओ बनवते, मग फेसबुकला टाकते. ते पण बघा, तुझं पण बघा. चल बाजू. ये छपरी लोक. हा भाई. तुम्हाला असं वाटतंय काय पडद्याच्या मागे तुम्ही लोक मला दिसत नाही आहे? असं काय. खाली बस. तिथे बसलो. इकडे ये, इकडे ये. त्या काय करत होते रे? बाय काय काय नाही. माझ्या बहिणीला भेटायला आले माझ्या. या शिवाले हे खराय. ए माझा डायलॉग कशाला घेतला रे तू? शपथ. माझा डायलॉग कशाला घेतला? शिवाली हे खरे कुणाचा डायलॉग? कुणाचा डायलॉग? मागच्या टाइमला अक्का स्किट केला, एकदा तरी घेतला डायलॉग. आला मोठा माझा स्किट शायनिंग मारतो. या खाली बस. पाय वरच्या चल. भाई. येस शिवा. आजपर्यंत आपण तुझ्यासाठी लय काय काय केला. तू आपल्यासाठी काय नाही केला. आज तुला ठरवायला लागेल, तुला हे छपरी लोक पाहिजे का तुझा दादा पाहिजे? शिवा. बोल शिवा बोल. दादा 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 मला तू पाहिजे. हे छपरी तर 1760 भेटतील बाहेर. दादा तू या नको भाई सप्तीत न सुटला. एक मिनिट. दादा कसली शपथ? माझ्या बहिणीने मला शपथ दिली होती. कसली?
ती बोलली होती ती बोलत नाही तोपर्यंत कोणाला तुडवायचा नाही. ए, अगं मग शपथ परत घे ना. शपथ परत घे. शपथ परत. आता तुम्ही दोघं मेले. ए बने आपल्या बहिणीने शपथ मागे घेतली तोपर्यंत तिला घेऊन जा. या दोघांना मी मारणार. बाई कुठे घेऊन जाऊ? आपल्या त्यावाल्या बंगल्यावर घेऊन जा. चल त्यावाल्या बंगल्यावर चालत? या आपल्या 4 गाड्या घेऊन जा. बाई ते गाडीला पेट्रोलला पैसे नाही आहेत. अच्छा, तू हे घे. या 15-20 हजार आहेत. 4 गाड्यात पेट्रोल टाक. चल बाई मी घेऊन जातो. घेऊन जा लवकर. शिवा चल. आपण जाऊ. कुठे जाल रे दोघं? मी काय नाही करत. बाई ऐका ना. बाई ऐका ना. बाई ऐका ना. मी काय नाही. याला मारा. याला मारा. कसला हुशार आहेस बाबू तू. अरे शिवाली, तुझ्या भावासोबत 6 महिने उगाच पंटर म्हणून नव्हतो फिरत. विश्वास संपादन केला आपण त्याचा, कळलं ना? अरे काय तुझा पिंडो काय का भाऊ? काय त्याने तुला माझ्यासोबत सोडलं. त्याचे 15,000 दिले. वर 4 गाड्या दिल्या आहेत. तुला माहितीये त्या 4 गाड्यांमध्ये ना लाखो रुपये आहेत. लाखो रुपये. काय बोलतो? एक काम करूया, आपण वेळ न वाया घालवता ना लवकर लग्न करूया चालेल आणि मग अख्खी दुनिया फिरूया आपण दोघं. चालेल चालेल. ए पण त्या 2 बिंडोकांना दादा मारून नाही ना टाकणार? अरे शिवा, आपल्याला इतरांच्या भानगडीत नाही पडायचंय. आपण आहोत ना दोघं. आपल्या रान मोकळं आहे आता. चल पटकन. आटली बाटली फुटली आणि रॅम्बो भाईची शपथ. वा 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 भायलोग एकदम वन टास परफॉर्मन्स. बघूया प्रेमाचा हा विशाल कोण आपल्या हास्यरसिकांना किती भावलाय. सई शिवा असं वागतात का ग? शिवा, तुला फार भन्नाट कॅरेक्टर मिळालं होतं आणि तू त्याचं सोनं केलंस. गौऱ्या, तू चार्मर का आहेस याचं उत्तर तू प्रत्येक परफॉर्मन्स गणिक आपल्या महाराष्ट्राला देत असतोस आणि तुझं हिंदी पण फार मस्त होतं. बने, आज कानामागून येऊन तिखट झालास तू. असं वागायचं? हिरो तूच होतास म्हणजे बने. आज भी दिन बने. क्या बात आहे. फारच मजा आली. पृथ्वी मस्त. भावाच्या भूमिकेत अगदी शोभलास. निमिष मस्त. खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुला परफॉर्म करताना बघून फार मजा आली. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे फाईट मास्टर वगैरे यांची काही गरजच नाही आहे. सगळं आपण करू शकतो असं मला वाटतं. म्हणजे ज्या लेवलला आपली टीम आत्मनिर्भर आहे त्याची काही कंपॅरिझनच होऊ शकत नाही असं मला वाटतं. अमेझिंग परफॉर्मन्स. फार मजा आली. वा 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 क्या वा. प्रसाद दा छान होती. संकल्पना छान होती आणि खूप एनर्जी होती या स्किटमध्ये पहिल्यापासून आणि ती खूप छान मेंटेन केलीत. आणि ती एनर्जी डबल झाली जेव्हा पृथ्वी तुझी एंट्री झाली तेव्हा. खूप छान गिव्ह अँड टेक होतं सगळ्यांचंच. शेवटचा ट्विस्ट पण खूप छान होता जो एक्सपेक्टेड नव्हता बनेचा. आणि छान मजा आली. मस्त बोला. कीप इट अप. मंडळी, एका जेलमधले कैदी सादर करणार आहेत एक नाटक. बघूया त्यांची तालीम कशी चालू आहे ते. तू माझं ऐकत नाही. माझं ऐकत नाही तू. माझं ऐकत नाही. बोल बोल बोल. ऐकणार की नाही माझा? बोल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. क्या बात है, क्या बात है. कमाल 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 कमाल. काय काय करत काय होता? सर, ते तुम्ही काल सांगितलं होतं ना तसं आम्ही ते काय ते करत होतो. हा, मी काल इम्प्रोवाइज सांगितलं होता फायटिंगचा. बरोबर बरोबर बरोबर. आणि म्हणून तुम्ही त्याला मारत होतात. वा वा वा. अरे ए, पण तू हिरो आहेस ना ए मित्रा. मग तू परत प्रतिकार करायला फायटिंग करायला पाहिजे ना. प्रतिकार कर. ए याला काय ए? अरे तुम्ही याला खरोखर मारला काय? मग तुम्ही बोललाय ना फील यायला पाहिजे स्वतःला. जाग येऊन मारायचं ए तसं. अरे बाबा नो ए. अरे ए, नाटक बसवतोय आपण. खरोखर नसतं मारायचं नाटकात. खोटं खोटं मारायचं असतं. पाणी द्या पाणी द्या. सर हा ए बाळा ए उठ 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 उठ. तुला नाही सोडणार. दिग्दर्शक आहेत ते आपले. दिग्दर्शक आहेत. कैदी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. मी इथे या कारागृहात तुमचं नाटक बसवण्यासाठी मला अपॉइंट केलेलं आहे. आलो आहे की नाही? हा हा. तुम्ही ना असं काही करू नका. मला मारू नका तुम्ही. मला काय, तुम्ही स्वतःला पण मारू नका. हा
आपल्याला नाटक बसवायचं आहे यार. तुम्ही ना आधी नाटक म्हणजे काय ते शिकून घ्या. बघा लक्षात घ्या, सत्याचा आभास निर्माण करून समोरच्याला त्याची अनुभूती करून देणं म्हणजे नाटक. कळलं? सोपं, एकदम सोपं करून सांगतो. आता हे कारागृह आहे बरोबर? नाही हे जेल आहे. हा हे जेल आहे, हे जेल आहे बरोबर. तर ह्या जेलमध्ये तुम्ही कैदी आहेत बरोबर? हा कैदी आहे ना तुम्ही? हा. तुम्ही काहीतरी गुन्हा केलाय म्हणून तुम्ही इथे आलाय ना बरोबर? मी तर केवढाचा केला होता. मी नुसतं एखाद्याला देऊ काय तर मला आणून जेलमध्ये त्या लफड्यात मी नव्हतो. कायच केलं. आता उभा होतो. मला फुकट दिसायला खरं तर त्यात माझा संबंध नव्हता. नका सांगू. पाहिजे ना. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. ये तू इकडे. सगळं नका सांगू. मी काय बोलतो, तुम्ही आता कैदी आहात बरोबर? पण नाटक म्हणजे काय असतं? एकदम उलट असतं. तुम्ही जे असता ते तुम्ही नसता नाटकात. तुम्ही वेगळे असता. नाटकात तुम्ही पोलीस असाल, डॉक्टर असाल, पायलट असाल, इंजिनियर असाल. आता कर. इंजिनियर असा दाखवशील? थांब ना, तुम्ही सांगतोय ना. हा तर नाटकात तुम्ही वेगवेगळ्या भूमिका करता म्हणजे काय? तर तुम्ही परकाया प्रवेश करता म्हणजे नाटक. कळलं? नाही बरं थांबा, मी सांगते सर प्लीज. सांगते. तर नाटक म्हणजे नानाविध प्रयोगीय कला माध्यमातून प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारे व्यक्त होणाऱ्या माणसांच्या अंतर्बाह्य क्रिया प्रतिक्रियांचे दर्शन घडविणारा संघर्षात्मक कथात्मक आकृतीबंध म्हणजे नाटक. कळलं? मगापासून मी सोपं सांगतोय, कळलं नाही? हिने सांगितल्यावर बरोबर कळलं नाही ते कसं त्या पोरगीच्या तोंडाकडे बघितलं की सगळं कळतं. तुमच्या तोंडाकडे बघितलं काय कळतच. ही साला जगाची एक भारी रीत आहे. सुंदर स्त्रीने काही सांगितलं ना लगेच कळतं. अरे हे महत्वाचं नाही. महत्वाचं काय? महत्वाचं काय? नाटक. आपल्याकडे कमी दिवस आहेत ना. कमी दिवसामध्ये आपल्याला नाटकाची तालीम करायची आहे, नाटक बसवायचं आहे, ते सादर करायचं आहे. लक्षात घ्या, मी जेलर साहेबांना बोललेलो आहे. त्यांना सांगितलंय जे जे कैदी नाटकात काम करतील त्यांची शिक्षा कमी करा, ऍटलीस्ट शिफारस करा. तुम्ही लवकर बाहेर पडाल ना. नाही असं असेल तर आम्हाला नाटक नाही. आम्हाला नाटक कोण करील आता? लवकर बाहेर पडाल. नाही इथं बाहेर कोणाला जायचं? बाहेर नाही जायचं तुम्हाला. कशाला? हो तुमच्या बाहेरच्या जगात केवढे प्रॉब्लेम आहे. हो केवढी जल्ली महागाई बघितली. सगळीकडे ट्रॅफिक ही गर्दी, चालायला रस्त्यात जागा नाही. पेट्रोलचं भाव केवढं वाढलेत. पण आमच्या इथं कसं सगळं सेफ आहे का नाही? म्हणजे कसं वेळेत जेवायला वेळेत झोपायला मिळता. आणि ही सगळी मित्रमंडळी गप्पा मारायला याला म्हणतात आयुष्य. बरोबर आहे. मग पण तुमच्याकडे स्वातंत्र्य आहे का? तुमच्याकडे आहे? सामाजिक झाला यार. नाही जाऊ द्या, हा विषय आपल्याला नाटक बसवायचं. आपण विषय ठरवूया. नाही सर, तुम्ही पटकन आमचं नाटक बसवा. नाटक कुठलं करायचं सांगा, आपण लगेच सुरू करूया. हा नाटकच बसवायचं आहे. पण मी आहे ना तो तसा डिरेक्टर नाही. मग कसं? म्हणजे मला ना स्क्रिप्टवर विश्वास नसतो. आमचं तरी कुठं आहे? आपण आहे ना इम्प्रोव्हायझेशन करायचं. काय म्हणजे काय? इम्प्रोव्हायझेशन म्हणजे उत्स्फूर्त भावाविष्कार. म्हणजे काय सांग? आहो द्या ना सर, तुम्ही पण खेचता लगेच बसवून टाका ना नाटक. मी सांगतोय ना. हे बघा तुम्हाला सांगतो, इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय. तर मी तुम्हाला एक सिच्युएशन देणार बरोबर. ती सिच्युएशन तुम्ही प्ले करायची. त्याच्यात तुम्हाला वाटेल ती वाक्य बोलायची. म्हणजे काय पण बोलले चालेल. मी त्या प्रसंगाला तुम्हाला काय बोलावं असं वाटतंय. शिव्या देऊ शकतो तिथं. शिव्या नाही द्यायच्या, मारामारी नाही करायचं. फक्त त्या सिच्युएशनला प्ले करायचं. अरे, आतून येऊ द्या यार. आतून यायला काय आम्हाला जाईल. चलो इम्प्रोव्हाइज करते. काय करायला लागेल मला विषय द्यावा लागेल ना तुम्हाला. चल विषय ठरला. हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे. आता माझा वेळा केलाय म्हणजे सगळ्यांना आवडता विषय आहे. जवळच एकदम बेस्ट. मग आपण आता हेच करूया. कॅरेक्टर द्यावे लागतील ना प्रत्येकाला. तू तुला बोलवत आहे. अरे मी सांगितलं ना रोल काय. चान्सच नाही. तू
मुलीला बघायला आलेला मुलगा आहेस मी आणि तुझा बाप तुम्ही करा मी? हा तुम्ही याचा बाप बाई हा अरे तुम्ही मुलीचा बाप करा मी मुलीचा बाप हा आणि तुला वेगळं मुलाची आई कर मी हा, तू मुलाची आई कर. आम्ही मुलाची चालू होतं अशी सर मी काय करू मी 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 काय करू कांद्या पोह्याचा कार्यक्रम आहे ना डिश कर कांद्या पोह्याची चालेल हे काय आहे ग? मी कांद्या पोह्याची डिश आणि हे काय आहे? टेबलचे पाय तू नको करू डिटेलिंग आपल्याला यांचं नाटक बसवायचं तू नको करू हा हे करणार असेल तर काहीच नको करू फक्त मुलगी बन चालेल चालेल मी मुलगी आहे मी मुलगी करतो मी तुम्ही का कराल मुलगी काय म्हणजे हा बघ काय बा आपल्यातलीच मुलगी असू दे हा आता कोणतरी बाहेरचा येणार मुलगी करणार आणि तो बक्षीस घेऊन जाणार मग आपल्यातच राहील ना बक्षीस ही मुलगी ही मुलगी आम्ही हीच मुलगी बघायला येणार. एक मिनिट ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही कशी काय कराल मुलगी का मी का नाही काय करणार नाही माझं सौंदर्य बघ मी आल्या माझी कांती तुकतुकीत बाया माणसं सोड बापे पण माझ्याकडे बोलून बोलून बघतात मग मी काय म्हंटल काय? मुलीचा बाप करणार आहात ना मग आता तुम्ही मुलगी कशी कराल नाही मी मुलगी करणार मला मुलीचाच रोल करायचा यांना करू दे चांगलं करतात करू दे करा मरा काय मुलीचा रोल करताय तो करा आणि मग मी काय करू सर मी मी तुला करायचंच आहे हो सर मुलीचा बाप कर चल चालेल करूया सुरू करूया चालेल. हा, हा सर ते कसं करायचं सर चल एक काम करा मुलीचा बाप आणि मुलगी घरात आहेत आणि हा, आम्ही मुलाचा बाप आणि मुलाची आई तुम्ही बाहेरून येत आहे चला बरं सर पण मला एक प्रश्न आहे म्हणजे आम्ही गाडीत नाही येतो की आम्ही चालत चालत येतो दरवाजात नाही आहे जा मस्त आहे, बरं. हे सुचलत नाही इथून आम्ही इथं हा इथे च प्ले करा च च च स्टार्ट नमस्कार आई कुठं पुढं चाललाय आई नमस्कार नमस्कार मुलीचे बाबा नमस्कार नमस्कार या 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 मुलीच्या घरात स्वागत आहे तुमचं काय घेणार तुम्ही चहा कॉफी का थंड थंडामध्ये काय ऑप्शन आहे बियर आहे चालेल हो चालेल घ्या बघायचा कार्यक्रम आहे का बसायचा कार्यक्रम आहे बोललं तर अरे भावलटात का तुम्ही ते थंड म्हणलं मग मुळात बोलायचंच नाही असलं काही बियर मद्य कांद्या पोहायचा कार्यक्रम आहे ना चाकणा म्हणून कांद्या भाज्याचा कार्यक्रम आहे का नाही ना मग वागा सभ्य माणसासारखे वागा ओके सर करतो आम्ही आता मस्त हा, छान कर, करतो चल, सर, छान. चल. बरं नमस्कार मग तसं असेल तर पसंत आहे आम्हाला मुलीचे बाबा मला पण मुलीचे बाबा पसंत आहेत हो हो मलाही हात सून हवा अरे मुलीच्या बापाला बघायला आलाय तुम्ही मुलगी बघायला आला ना अरे मी मुलगी आहे ना मना बघा ना हा काय बेरिंग तुम्हाला दिसत नाही डोलं फुटलंय कसा ह्या अख्ख्या जेलमध्ये आहे ना माझ्याकडेच व्हेरिएशन आहेत का नाही मला व्हेरिएशनची फार आवड आहे यांना येतच नाही मेल नीट बघा ना बघा प्लीज त्यांच्याकडे लक्ष द्या यार ते करतायत त्यांना कळलंय तुम्ही काही करू नका मुलीचा बाप कसा निवडाल तुम्ही हा मुलगी पसंत करायची करतो का आम्ही करतो प्लीज नमस्कार मुलीचे बाबा नमस्कार नमस्कार हा माझा मुलगा वा 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 काय करतो तुमचा मुलगा पट्टी लावतो मला चालेल आता कौतुक केलं होतं ना रे तुझं मी बोललो ना हा चांगला करतो ह्याला कळतंय काहीतरी हा? बोलायला पाहिजे ना भट्टी लावशील दोघांना जाईन त्याच्यात सर असं सांगतं का कोणी काय करतो मुलगा भट्टी लावतो असं सांगतं सर, काय बोलायचं ते कळलं नाही अरे काय करतो विचारल्यावर काहीतरी सांग ना निदान इंजिनिअरिंग करतो सांग निदान इंजिनियर आहे आमचा मुलगा एक नंबरचा निदान इंजिनियर आहे कशात कशात निदान इंजिनियर आहे म्हणजे सिव्हिल ऑटोमोबाईल की केमिकल सर ह्याच्यापेक्षा माझी भट्टीच मस्त आहे सर हे इंजिनियर काय ते डेंजर बोलतायत भट्टीचं कसं मी लगेच सांगू शकतो ना मी कुठली दारू पाडतो ते मोहाची पाडतो गुळाची पाडतो गावाची पाडतो ज्वारीची पाडतो की बडीशोपची पाडतो की जांभळाची पाडतो सांगू शकतो मी सर पटकन यार तू गप मला ना चिड येते मी मारीन एकेकाला मी खुकार आहे यार मी काही करूही नाही शकत आहे नीट करा ना यार असं नका सांगू तसं नका रे करू नीट करा ना. प्लीज नाही सर प्लीज आता कळलं आम्ही करतो सर हा इम्प्रोवाइज आहे यार नीट 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 बरं. नमस्कार मुलीचे बाबा नमस्कार काय करते मुलगी बात दाखव ग काय करतेस ते तुला उगाच इथपर्यंत शिकवलंय का आपण पण बस, बस. हा. हा, दाखव. वा 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 मुली वा 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 मुलीच्या आदा तर कमाल आहेत
मग मुलीचे बाबा पण पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा करतच असतील नाही का? हो येतो मला पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा. इकडे या तुझं पिकलं पान घेऊन. गप्प बसा तुम्ही. काय विचारताय तुम्ही? मुलीच्या बापाला पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा येतं का? नका ना यार असे प्रश्न विचारू प्लीज. असं विचाराल का तुम्ही मुलीच्या बापाला? हा असं नाही विचारत ना आपण. नीट प्रश्न विचारा ना. ही मुलगी आहे, हिच्याकडे बघून feel घ्या ना यार. अहो, नाही सर ह्यांच्याकडे बघून काय फील येतच नाही. म्हणजे ह्यांच्याकडे बघितलं की दिलाची घंटी वाजतच नाही. मुलीच्या बापाला बघितला ना की टनाटन टनाटन घंटा वाजते आत. मी तर हिला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच माझी शाळा भरली माहिती आहे. माझ्या मनात तर फक्त टुंग एवढीच वाजते. भारी आहे. नको यार हे नको करू. मला खूप चिड येते पण मी मारू नाही शकत आहे यार तुम्हाला. नीट करा ना प्लीज. सारखं सारखं मला बघायला पाहिजे ना. नाही ठीक आहे ठीक आहे. आता फायनल आहे. याच्या पुढे नाटकामध्ये मुलाचा बाप मुका. हवाय मुका म्हणजे वाचा गेलेला. अच्छा. आहे आहे आहे. काय झालं? काय झालं? माझ्या नवऱ्याची वाचा गेली मला कोणी सांगितलं ना. आहे बेट्या तुला आहे ना क्लीन शेव करायला लावीन आणि मग चापट्या मारी ना. गप राहू. वाचा गेली सांगतोय. आणि बेरिंग बदल पहिले ते. अरे यार करा यार नीट. नाही सर करतोय आता. आता मस्त होईल सर. आता मस्त होईल. तुम्ही प्रश्न विचारा आता. तुला काय विचारायचं असेल तर विचार. अहो तुम्ही फार गोड आहात. म्हणून मला चहात नका टाकू. पुढे फानकन पेटवी नाही एकेकाला अशी. तुमची माती करा. काय नाटक बसवायचं ते बसवा. मी नाही बसवत तुमचं नाटक. नाही सर नाही बसवत. नाही ना मग ठीक आहे ना जाऊ दे ना त्यांना आपलं असं कळलेलं आहे ना. जाऊ दे त्यांना. बघ आपण आपलं ठरलंय त्याप्रमाणे करूया. हा मजा पण येते. आता जरा मजा येते. मी काय म्हणतो आपली पात्र तीच ठेवूया. हो, हो. काय मला कसं मला व्हेरिएशन येतं ना हो, हो. त्याच्यामुळे. नाही, Correct, मला ए एकदम बाबा, केलं पाहिजे. एवढं सोपं नसतं नाटक. आता बघा तुम्ही, बघा तुम्ही. आम्ही. बघा सोपं आहे. आता. अरे बरं मुलीचे बाबा नमस्कार. नमस्कार. बरं आता मुलाला मुलगी पसंत आहे, अरे वा मुलीला मुलगा पसंत वा आहे. वा तर मग हम ये बात पक्की समझे. समजे समजे. मग चला मग जरा आता बस्त्यावर बसूयात. या चल, या. चल. मुलीचे बाबा तुमचं लग्न झालंय. नाही मग मला मुलीचे बाबा पसंत आहे. मला पण मुलीचे बाबा पसंत आहे. लग्न करणार. मुलीचे बाबा मुलीचे पसंत बाबा आहे. मला पसंत आहे. पसंत आहे. वा 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 बहारदार. कैद्यांचं इम्प्रोव्हायझेशन आणि मुलीचे बाबा आम्हालाही पसंत आहे. मजा आली मजा आली. प्रसादा छान वेगळा होता प्रकार आणि खऱ्या अर्थाने तो तुमच्या परफॉर्मन्समुळे जेल झाल्यासारखा वाटला. पुरुषांनी बाईचा रोल करणं आपण बघितलं बरेचदा, पण बाईनी पुरुषाचा इतके वेडेपणाने रोल करणं मी पहिल्यांदाच बघितलं. वाशिवाली मजा आली. पॅड्या फॅन्टॅस्टिक. दत्तू पृथ्वीक बने मस्त समोरसून काम केलं. मोरे मला काही जणांची नावं हवी आहेत जे तू म्हणालास की बायका तर बायका सोड बाप्पे पण माझ्याकडे वळून बघतात. ते कोण आहे ते मला हवेत. काय लेखकाने लिहिलेलं आहे वाक्य मी माझ्या मनात. नाही वा वा मोरे, गेल्या काही भागांमध्ये तुझ्या परफॉर्मन्सची खुमारी इतकी वाढत चालली आहे की फार मजा येते, फार मजा येते. लोणचं जसं मुरल्यानंतरच छान लागतं ना, तसं काहीसं तुझ्या परफॉर्मन्सचं झालं आहे असं मला मनापासून वाटतं. वा मजा आली. वा वा वा. तर मंडळी आता आपल्या प्रथेप्रमाणे ओळख करून घेऊया आपल्या पडद्यामागच्या कलाकारांची. ओक साहेब आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला इथे पाचारण करणार आहोत. ही व्यक्ती गेले कित्येक वर्ष म्हणजे जेव्हापासून शो सुरू झाला तेव्हापासून आपल्याबरोबर आहेच, पण गेल्या 2 वर्षांमध्ये या व्यक्तीचं महत्त्व अत्यंत
वाढलं आहे आणि आपल्याला ते अत्यंत पटलं आहे सुद्धा की ही व्यक्ती सेटवर असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या कलाकारांच्या तब्येती उत्तम राहाव्यात. आपलं जरा काही डोकं दुखायला लागलं, कुठे दुखलं खुपलं तर लगेच त्याच्यावर उपचार करून आपण महाराष्ट्राच्या मनोरंजनाकरता पुन्हा एकदा त्याच ताकदीने तयार व्हायला हवं. याकरता सतत आपली काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे आपल्या सेटवरचे डॉक्टर संदीप पाटील. आणि तसंच आपलं शूटिंग सुरू झाल्यापासून किंवा आपण कुठल्याही अगदी हास्यजत्रच नाही कुठलंही आपण शूटिंग करत असलो तरी एक वाहन आपल्या शूटिंगच्या सेटच्या बाहेर बंगल्याच्या बाहेर असतंच, ते म्हणजे ॲम्ब्युलन्स. पण परत एकदा गेल्या 2 वर्षात या ॲम्ब्युलन्सची गरज अत्यंत प्रकर्षाने पटली आणि जाणवली सुद्धा की एक ॲम्ब्युलन्स सेटवर असायलाच हवी. तर आपल्यासाठी दिवसभर शूटिंगच्या सेटवर न येता AC मध्ये न बसता पूर्ण वेळ त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसणारे आपल्या ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर मिस्टर अकबर खान. डॉक्टर संदीप पाटील आणि अकबर खान यांचं टाळ्यांच्या गजरात मंचावर स्वागत करूया. बाहेर ॲम्ब्युलन्स पार्क असते, तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांचं चेकअप करता, त्यामुळे आम्ही इथे निश्चिंतपणे काम करू शकतो. त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आज या मंचावर तुमच्याकडून 2 शब्द ऐकण्याची आमची इच्छा आहे, सो प्लीज. नमस्कार. साक्षी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसच्या माध्यमातून मी डॉक्टर संदीप पाटील म्हणजे सहकारी अकबरबाई खान गेली 2 वर्ष या सेटवर काम करतो आहे. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की इतर सेटपेक्षा मला या सेटवर काम करण्यात जास्त मजा येते, कारण तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि तुमच्या सर्वांची मैत्री. मला खरोखर मनापासून सांगतो या सेटवर काम करण्याला आनंद होतो. वा वा. दुसऱ्या सेटवर जातो तर एक फक्त व्यावसायिक नातं असतं, पण इथे जी मजा आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू. वा वा. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका, दर रविवारी रात्री 8 ते 10 रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार.